राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार. अखेर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा होणे सुरू. सर्व शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी. आता शेतकऱ्यांना डबल धनलाभ होणार. पीएम किसानचा हप्ता 2 तारखेला जमा झाला आणि त्यानंतर नमो शेतकरीचा हप्ताही जमा होण्यास सुरुवात झाली. शेतकऱ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आली आहे, कारण शेतकऱ्यांना एकाच महिन्यात 2दा लाभ वितरण होणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे. पण याचं जे वितरण आहे ते 2 टप्प्यामध्ये पूर्ण केलं जाणार आहे. तसेच नवीन नियमावली लावल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना हे पैसे येणार नाहीत. काही शेतकऱ्यांना योजनेतून बाहेर केलेलं आहे. नमो शेतकरी योजनेचे पैसे संपूर्ण शेतकऱ्यांना 3 टप्प्यामध्ये विभागणी करून सोडलेले आहेत. पहिल्या टप्प्यात काही ठराविक जिल्ह्यात पैसे सोडले जाणार आहे आणि काही ठराविक जिल्ह्यात पैसे सोडले जाणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आज पैसे जमा होणार नाही. काहींना उद्या होतील, काहींना परवा होतील, तर काही ठराविक बँकांमध्ये देखील पैसे जमा होणार नाहीत. तर अशा पद्धतीने पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर दुसरा टप्पा, नंतर तिसरा टप्पा, याची सविस्तर यादी देखील सरकारकडून आलेली आहे. या पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांची नावे आहेत, कोणकोणत्या बँका पहिल्या टप्प्यामध्ये वितरणासाठी येतात, कोणते जिल्हे येतात, हे आपण संपूर्ण सविस्तर पाहणार आहोत. तसेच कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही, कोणत्या शेतकऱ्यांना योजनेतून बाहेर काढलेलं आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. आता शेतकऱ्यांना पीएमचा हप्ता आला. आता त्यानंतर लगेच नमोचा हप्ता सुरू झाला. पण काही बँकांमध्ये नमोचे पहिले पैसे पहिल्या टप्प्यामध्ये येणार नाही. काही बँका या योजनेतून पहिल्या टप्प्यासाठी वगळलेल्या आहेत, तर ते दुसऱ्या टप्प्यामध्ये येतील. आता तर पहिल्या टप्प्यामध्ये तुमची बँक आहे का हे लक्ष देऊन पाहायचं आहे. पहा, जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी ही वेगळ्या पद्धतीने असणार आहे, कारण की पैसे 3 टप्प्यात वितरण होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 12 बँकेमध्ये पैसे येणार आहे आणि 10 जिल्ह्यामध्येच याचं वाटप होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 2000 रुपये मिळतील. नमो शेतकरी योजनेचा जो तुम्हाला पहिल्यापासून लाभ मिळत आला होता, त्यावेळेस तुमची बँक होती, कदाचित त्या बँकेमध्ये पैसे येणार नाही. त्यामुळे व्हिडिओ हा काळजीपूर्वक पाहायचा आहे, कारण की सरकारने सांगितलं की या बँकेमध्ये जर तुमचं खातं नसेल तर तुम्हाला उद्या पैसे येणार नाही. त्यामुळे लगेच बघायचं आहे की कोणत्या जिल्ह्याचं नाव आजच्या पहिल्या टप्प्यात आहे आणि पहिल्या टप्प्यात कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहे हे सगळं पाहायचं आहे. कारण की बघा, सरकारने दिलेल्या लिस्टमध्ये जर तुमची बँक असेल तरच तुम्हाला पहिल्या टप्प्यातील नमोचे पैसे येतील. नाहीतर मग 1-2 महिन्यानंतर पैसे मिळू शकतात, अन्यथा तुमचं नाव रद्द केलं जाऊ शकतं. आता पहा, पैसे आज येतील, उद्या येतील, अशा प्रकारच्या बातम्या होत्या. पण अखेर आजपासून पैसे वाटपाला मंजुरी मिळाली आहे. पैसे वाटप होणार आहे. तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये खात्यात जमा झाल्याचा SMS सुद्धा येणार आहे. सगळ्यात पहिलं आपण बँक खाते पाहणार आहोत, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना आज पैसे येणार नाही, कोणत्या शेतकऱ्यांना उद्या पैसे येतील, याची यादी देखील जाहीर झाली आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांना हे सरसकट पैसे येणार नाही, तसेच ते सगळ्या खात्यामध्ये एकत्र पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्हाला सगळे नियम लक्षपूर्वक जाणून घ्यायचे आहेत. पहा, राज्य सरकारने शेतकऱ्यांची मोठी प्रतीक्षा संपवलेली आहे. एकतर पीएम किसानचा 20व्या हप्त्याची वाट पाहत होते, तो तर दिलाच, पण लगेच नमोचा 7वा हप्ता, ज्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते, त्याचे वितरणास सुरुवात केली. पण त्याच्यामध्ये काही बदल केले. हा जो 7वा हप्ता आहे तो टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरू झाले. पण त्यामध्ये ठराविक जिल्ह्यांना पैसे सोडण्यात येणार आहे. ठराविक जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा सोडण्यात येणार. पहिल्या टप्प्यामध्ये त्यामुळे मग कोणते जिल्हे असणार आणि पहिल्या टप्प्यातल्या कोणत्या बँका असणार, 7व्या हप्त्यासाठी जिल्ह्यांची बँकांची यादी कशी असणार, पात्रता कशा पद्धतीने निश्चित केली, कोणत्या शेतकऱ्यांना योजनेतून बाहेर गेलं, संपूर्ण सविस्तर आपण जाणून घेतोय. पहा, जो 7वा हप्ता आहे, जर या बँकेत खाते असेल तर मिळणार नाही, कारण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे जमा होणार हे तुम्ही लगेच पाहून घ्यायचं. पहा, आता 12 बँका जाहीर केल्या. या 12 बँकापैकी कोणत्या एका बँकेत खातं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा डायरेक्ट जमा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका. सरकारने लिस्ट दिली, ज्या लिस्टमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नाव आहे, ज्या ज्या बँकांचं नाव आहे, ज्या ज्या जिल्ह्यांचं नाव आहे, त्याच शेतकऱ्यांच्या खात्याच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे. आता ते चेक करून घ्यायचं आहे. पुढे जी यादी दिलेली आहे ती यादी दाखवणार आहे. तर ज्यामध्ये गेल्या 1-2 महिन्यापासून प्रतीक्षा होती, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, तर आज पैसे देखील जाहीर करण्यात आले. सुरुवातीने सरकारने स्पष्ट सांगितलं होतं
स्पष्ट काही कागदपत्र काढायला सांगितले होते, ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड नाहीये त्यांच्यामध्ये खात्यात पैसे येणार नाही. परंतु आता ही अट जी आहे ती शिथिल करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही तर अजिबात काळजी करू नका, कारण पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला जर आलेला असेल तर तुम्हाला नमोचा हप्ता देखील तुमच्या खात्यात येणार आहे. तुमच्याकडे जर पिवळ्या किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड असेल ते जर तुम्ही त्याची KYC केलेली नसेल तर तुम्हाला नमोचे पैसे आज मिळणार नाही, कारण रेशन कार्डवर सरकारने नवीन नियम लागू केलेले आहे आणि या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांनी रेशन कार्डची KYC केलेली नाहीये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाचा हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे रेशन कार्डची KYC करणं अत्यंत आवश्यक आहे जर तुम्हाला ज्या सरकारी योजना असतात त्याचा लाभ मिळेल. आता अजून कोणत्या शेतकऱ्यांना योजनेचे पैसे येणार नाहीत हे आपण जाणून घेऊया. आता असे शेतकरी की ज्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींनी अर्ज केला आहे त्यांना पैसे मिळणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी सांगितलं गेलं एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार. सरकारने याआधीचे जे हप्ते वितरित केले होते, म्हणजे जेव्हा 6वा हप्ता वितरित झाला तेव्हा देखील सरकारने स्पष्ट केलं होतं की एकाच कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीसाठी ही योजना आहे. एका कुटुंबातील 2-2, 3-3 व्यक्ती जर लाभ घेत असतील तर त्यामधून बाकीचे 2-3 जण हे बाहेर काढण्यात येतील. काही कुटुंबातील पती आहे, पत्नी आहेत, असे दोघं या योजनेचा लाभ घेतात, किंवा काही घरामध्ये एखादा ज्येष्ठ व्यक्ती आहे त्यांची मुलं असे 3-4 मिळून लाभ घेतात. असे कुटुंब सरकारला आढळून आले. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने सूचना दिल्या आणि त्या सूचनेनुसार याचा लाभ आता इथून पुढे मिळणार नाही. सरकारने वेळोवेळी सर्व नियम स्पष्ट केले आहेत, तरी सुद्धा बऱ्याच कुटुंबातील शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त लोकांनी लाभ घेतलाय. जो आता 7वा हप्ता आहे तो आता इथून पुढे या शेतकऱ्यांना मिळणार नाही, तर त्यांना आता यादीमध्ये टाकलं जाणार. जेव्हा कोणत्याही शेतकऱ्याचं नाव यादीमध्ये येतं तेव्हा ते 4-5 वर्षापर्यंत कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ त्यांना घेता येत नाही. त्यामुळे सरकार जे नियम सांगितले आहे त्या नियमाप्रमाणे तुम्ही जर वागले तरच तुम्हाला सर्व योजनांचा लाभ व्यवस्थित पद्धतीने मिळेल. आता जो नमूदचा 7वा हप्ता आहे तो कोणत्या कोणत्या बँकेमध्ये पहिल्यांदा येणार आहे ते आपण पाहूया, आणि मग कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार ते सुद्धा आपण पाहूया. सर्वात पहिलं ज्या बँकेमध्ये नमोद शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहे ती बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक. तुमचं खातं जर पोस्ट ऑफिसमध्ये असेल, तुमचं खातं IPPB मध्ये असेल तर तुम्हाला आज कोणत्याही क्षणी खात्यात जमा झाल्याचा मेसेज येईल. दुसरी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया. ज्या शेतकऱ्यांचं खातं स्टेट बँकेमध्ये आहे ते शेतकऱ्यांना देखील आज 2000 रुपये खात्यात जमा होणार आहे. तिसरी जी बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक. शेतकऱ्यांनी PM किसान योजनेसाठी, नमो शेतकरी योजनेसाठी महाराष्ट्र बँकेचं खातं उघडलेलं आहे. त्या खात्यामध्ये देखील पैसे आज जमा होणार. यादीमध्ये जी पुढे दिलेली बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया. या बँकेमध्ये सुद्धा ज्यांचं खातं आहे त्यांना नमोचे पैसे 2000 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यांना सरकारने जी बँकांची यादी दिली त्या यादीमध्ये HDFC बँक, ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र ग्रामीण बँक, इंडियन बँक, ॲक्सिस बँक, महाराष्ट्र राज्यातील कोऑपरेटिव्ह बँक आहे त्या या DBTसाठी पात्र आहे. अशा बँकांमध्ये देखील सुद्धा आज नमूचे 2000 रुपये जमा होणार आहेत. आता आपण बँका पाहिल्या, आता आपण जिल्हे पाहूयात. पहिला जो जिल्हा आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे वाशिम, त्यानंतर यवतमाळ, तिसरा नंदुरबार, चौथा बीड, त्यानंतर अकोला. तर या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का बघायचं. पुढचं आहे बघा जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, हिंगोली, बुलढाणा, लातूर या जिल्ह्यामध्ये देखील आजच्या आज पैसे जमा करण्याचे आदेश आहेत. जर तुम्ही सर्व नियमात बसले, तुमचं व्यवस्थित बँकेत खातं असेल, तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला आजच्या आज पैसे जमा होतील. तुम्हाला आतापर्यंत नमोचे आणि PMचे किती हप्ते आले, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय, तुमच्या काय शंका आहेत नक्की कमेंट करून विचारा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.